नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका तुम्हा सर्वांचं या चॅनलवर स्वागत करते। फ्रेंड्स, तुम्हाला जर एक्सेल शिकायचं असेल, एक्सेल मधील फॉर्म्युले शिकायचे असेल तर तुमच्यासाठी आज मी एक्सेल मधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज घेऊन आलेली आहे। यामध्ये अगदी सर्व फॉर्म्युले डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेले आहे आणि तेही मराठीमध्ये। तुम्हाला जर इंटरव्ह्यूला जायचं असेल आणि तुम्हाला आयडिया नसेल की तिथे कोणते फॉर्म्युले प्रॅक्टिकली विचारले जाऊ शकतात तर अशा वेळी तुम्हाला ही फॉर्म्युला सिरीज नक्कीच युजफुल ठरणार आहे। इथे एक नाही, दोन नाही, 5 नाही, 10 नाही तर तब्बल 31 फॉर्म्युले मी एक्सप्लेन केलेले आहेत आणि अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हे फॉर्म्युले घेतलेले आहेत। इथे बेसिक पासून म्हणजे आपण स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, यामध्ये सम इफ्स, काउंट इफ्स, ॲव्हरेज इफ्स आणि बरंच काही। त्याचप्रमाणे टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले, जे फायनान्शियल फॉर्म्युले बँक सेक्टरमध्ये यूज होतात ते फॉर्म्युले, मग त्यामध्ये PMT असो, IPMT असो, PPMT असो। आणि ज्यावेळी तुम्ही सिरीज पाहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आणखीन बरेच काही फॉर्म्युले इथे आपण घेतलेले आहेत। नंतर लुकअप फॉर्म्युला, यामध्ये VLOOKUP, HLOOKUP, XLOOKUP सुद्धा आपण घेतलेला आहे। जे फॉर्म्युले तुम्हाला अगदी युजफुल असतात, म्हणजे तुम्ही एक्सेल वरती कुठेही काम करा जिथे तुम्हाला या फॉर्म्युल्याची गरज पडते असे फॉर्म्युले आपण इथे घेतलेले आहेत। बट या फॉर्म्युलेचा यूज कधी होईल फ्रेंड्स? ज्यावेळी तुम्ही याची प्रॅक्टिस कराल त्याच वेळी। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आम्ही प्रॅक्टिस करायची कशी, तर तोही प्रॉब्लेम मी तुमचा सॉल्व्ह केलेला आहे। ज्या डेटावरती प्रॅक्टिकली मी हे फॉर्म्युले तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, कारण आपण हे सर्व प्रॅक्टिकली पाहणार आहोत फ्रेंड, थेरॉटिकली नाही, प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत। तर ज्या डेटावरती प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तो डेटा, ती प्रॅक्टिस फाईल तुम्हाला शेअर केली जाणार आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता, किंवा तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा हे फॉर्म्युले तुम्ही अप्लाय करून रिझल्ट पाहू शकता। प्रॉपर रिझल्ट तिथे येणार आहे, बट त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। फ्रेंड्स, एक महत्त्वाची गोष्ट, कोणताही फॉर्म्युला रट्टा मारायचा नाही किंवा पाठ करायचा नाही। फॉर्म्युल्याचं लॉजिक समजून घ्या, सिंटॅक्स, आर्ग्युमेंट समजून घेऊन त्या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करायची आणि ती तुम्ही केली, वेगवेगळ्या डेटावरती तुम्ही त्याचा जर यूज केला तर लाईफ टाईमसाठी तुम्ही तो फॉर्म्युला विसरणार नाही। सो फॉर्म्युल्याचं लॉजिक समजून घ्या, हे खूप गरजेचं आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण एक्सेल मधील आपला फर्स्ट फॉर्म्युला पाहणार आहोत, जो सर्व ठिकाणी यूज केला जातो आणि त्याला स्टॅटिस्टिकल फॉर्म्युल्यामध्ये काउंट केलं जातं। तर तो फॉर्म्युला आहे आपला सम इफ। आता तुम्हाला एक्सेल मध्ये सम कशी करायची हे तर माहित असेल, बट ज्यावेळी काहीतरी कंडिशन असते आणि त्यावेळी एक्सेल मध्ये सम कशी करायची त्यासाठी सम इफ हा फॉर्म्युला यूज केला जातो। आता इथे इफ आहे, इफ म्हणजे काय? काहीतरी कंडिशन, सम तर करायचीच बट काहीतरी कंडिशन नुसार आपल्याला सम करायची। म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा डेटा आहे, त्या कंपनीमध्ये प्रोसेस वाईज भरपूर मॅनेजर आहे, टीम लीडर आहेत, सुपरवायझर आहेत आणि तुम्हाला फाइंड आउट करायचंय की ती कंपनी सर्व मॅनेजरला मिळून किती सॅलरी पे करते, टीम लीडरला किती सॅलरी पे करते किंवा सुपरवायझरला किती सॅलरी पे करते। असं जर तुम्हाला त्याची टोटल काढायची असेल तर तिथे तुम्हाला सम इफ हा फॉर्म्युला यूज करावा लागेल। बट ज्यावेळी एक कंडिशन असेल त्यावेळी आणि सेम रेंज मधील व्हॅल्यूची ॲडिशन आपण या फॉर्म्युल्यामध्ये करतो। तर फ्रेंड्स, हे झालं आपलं थेरॉटिकली। प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण जाऊया आपल्या स्क्रीनकडे। आपण आलेलो आहोत आपल्या स्क्रीनकडे आणि इथे मी ऑलरेडी तुम्हाला सम इफ फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो हे सांगितलेलं आहे, बट प्रॅक्टिकली त्याचा यूज कसा करायचा ते आता आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण असा हा डेटा घेतलेला आहे। आणि मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हे सर्व प्रॅक्टिस फाईल तुम्हाला शेअर केल्या जाणार आहेत। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन याची लिंक चेक करू शकता, तिथे जाऊन डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा, किंवा जर तुमच्याकडे काही डेटा असेल स्वतःचा तर त्यावरती सुद्धा जाऊन तुम्ही हे असे फॉर्म्युले अप्लाय करा आणि प्रॅक्टिस करा। फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे फ्रेंड्स, प्रॅक्टिस करत राहा। आता पहा फ्रेंड्स, त्यासाठी हा डेटा घेतलेला आहे। इथे तुम्हाला एम्प्लॉय नेम दिसेल, इथे डेजिग्नेशन दिसेल आणि इथे सॅलरी दिसेल। तर आपल्याला काय आउटपुट पाहिजे ते अगोदर समजून घ्या। तर इथे पहा, इथे डेजिग्नेशन मध्ये तुम्हाला टीम लीडर दिसेल, इथे सुपरवायझर दिसेल, इथे मॅनेजर दिसेल। बट टीम लीडर एकाच ठिकाणी आहे का? तर नाही फ्रेंड्स, टीम लीडर इथे दिसेल, परत इथे दिसेल, परत इथे दिसेल। त्याचप्रमाणे सुपरवायझर पण मल्टिपल टाइम आहे आणि मॅनेजर पण मल्टिपल टाइम आहे। तर आपल्याला काय करायचंय
की आपण टीम लीडरला किंवा आपण मॅनेजरला पूर्ण किती सॅलरी पे करतो हे आपल्याला इथे टोटल सॅलरी काढायची आहे. म्हणजे मॅनेजरला किती पे करतो, मग मॅनेजर इथे एकाच ठिकाणी आहे का, आता इथे मॅनेजर आहे, इथे मॅनेजर आहे, म्हणजे ह्या मॅनेजरची, ह्या मॅनेजरची, ह्या मॅनेजरची, ह्या मॅनेजरची टोटल ओव्हरऑल आपण मॅनेजरला किती सॅलरी पे करतो आपल्याला हे इथे काढायचं आहे. आता तुम्ही म्हणा त्यात काय अवघड आहे, इज इक्वल टू घ्या, इथे यावरती क्लिक करा, परत इथे क्लिक करा, प्लस साईन यूज करून इथे क्लिक करा, इथे क्लिक करा. बट ज्यावेळी फ्रेंड्स इथे खूप सर्व डेटा असतो त्यावेळी असं तुम्ही एक एक सिलेक्ट करत बसणार का, आणि चुकून जर काहीतरी राहिलं तुमच्याकडे, ज्यावेळेस मल्टिपल रो आहेत, मल्टिपल कॉलम आहेत, त्यावेळेस तुमची ही मेथड कामी येणार नाही आणि त्यावेळेस तुम्हाला इथे समी फॉर्म्युलाच यूज करावा लागणार आहे. अगदी इझी फॉर्म्युला आहे ना फ्रेंड्स, मग इझी असेल तर जास्त हार्डवर्क करायला का जायचं, तर आपण त्यासाठी समीप वापरणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स की आउटपुट काय पाहिजे आपल्याला. त्याचप्रमाणे आपण इथे सुपरवायझरला टोटल किती पे करतो, टीम लीडरला किती पे करतो, हे आपल्याला इथे टोटल यांची सम आपल्याला काढायची आहे. टोटल म्हणा किंवा सम म्हणा त्याला. तर त्यासाठी येऊया आपल्या फर्स्ट नंबरच्या फॉर्म्युल्याकडे आणि तो आहे आपला सम इफ. सो टाईप करूया सम इफ, आणि ज्यावेळी तुम्ही सम इफ टाईप करायला जाता त्यावेळी सम इफ आणि सम इफ्स असे दोन ऑप्शन तुम्हाला इथे दिसतात. बट आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त सम इफ पाहणार आहोत. नेक्स्ट फॉर्म्युला आपण सम इफ्स पण पाहणार आहोत फ्रेंड. तर आता घेऊया आपण सम इफ, आणि ज्यावेळी आपण इथे सम इफ घेतो ना फ्रेंड्स त्यावेळी इथे पुढे त्याचं डिस्क्रिप्शन येते, ॲट द सेल स्पेसिफाईड बाय अ गिव्हन कंडिशन ऑर क्रायटेरिया. म्हणजे हे काय सांगते, हे इंग्लिशमध्ये सांगते. तर आपण आपल्या मातृभाषेत पाहू ना, सारख्या रेंजमध्ये ज्या व्हॅल्यू असतील त्याचं इथे ॲडिशन केलं जातं. सारखी रेंज म्हणजे काय, आता समजा इथे मॅनेजर आहे तर इथे मॅनेजर दिसेल, इथे मॅनेजर दिसेल, हे मॅनेजर दिसेल. हा झाला तुमचा क्रायटेरिया, की मॅनेजर हा आपला क्रायटेरिया आहे आणि त्यानुसार त्याच्या पुढे ज्या व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचं इथे ॲडिशन होणार आहे. हे मी तुम्हाला अस्सल मराठीमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण करूया टॅब, आणि टॅब बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे सिंटॅक्स दिसतोय समीपचा रे, आणि त्या सिंटॅक्समध्ये इथे 3 आर्ग्युमेंट दिसतात आपल्याला. फर्स्ट आहे आपल्या इथं रेंज. तर रेंज म्हणजे काय, तर ही झाली आपली क्रायटेरिया रेंज. आणि ज्यावेळेस आपण रेंज म्हणतो ना फ्रेंड्स त्यावेळेस आपले ते मल्टिपल काहीतरी सिलेक्शन करावं लागतं, मल्टिपल सेल सिलेक्ट करावं लागतात. तर रेंज म्हणजे क्रायटेरिया रेंज. आता क्रायटेरिया रेंज कुठे पाहायला मिळेल आपल्याला, कारण आपल्याला क्रायटेरिया काय आहे, डेजिग्नेशन वाईज. सो आपली ही झाली क्रायटेरिया रेंज, कारण इथं क्रायटेरिया आपला मॅनेजर आहे आणि मॅनेजर आपल्याला ह्या कॉलममध्ये पाहायला मिळेल म्हणून आपण ही अशी सिलेक्ट केली. आता ही आपण डायरेक्ट अशी फुल पण सिलेक्ट करू शकतो, म्हणजे डायरेक्ट बी कॉलम पण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे इन फ्युचरमध्ये जरी आपण इथे पुढे काय डेटा ॲड केला तरी सुद्धा त्याचा रिझल्ट आपल्या इकडे येणार आहे. किंवा जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही यावरती क्लिक करून हे जर ड्रॅग केलं, कर्सर ड्रॅग केला तर B1 to B13 तुमची इथं रेंज सिलेक्ट झालेली आहे. जेवढा आपला डेटा आहे तेवढा आपल्या इथं सिलेक्ट झालेला आहे. किंवा समजा डेटा खूप मोठा आहे, हे असं करणं तुम्हाला अवघड जाते, तर तुम्ही सिम्पल काय करू शकता, यावरती क्लिक करा, ह्या डेजिग्नेशनवरती, ह्या फर्स्ट नंबरच्या सेलवरती क्लिक करा आणि कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करा. कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस केल्यानंतर जेवढा आहे तेवढा आपला डेटा इथे सिलेक्ट होतो. रेंज सिलेक्ट झालेली आहे B1 to B13. त्यानंतर कॉमा द्या, त्यानंतर क्रायटेरिया, आणि क्रायटेरिया काय आहे आपला फ्रेंड, मॅनेजर. सो आपण ही E2 सेल सिलेक्ट केली. त्यानंतर सम रेंज. सम रेंज म्हणजे आपल्याला कशाची टोटल काढायची, ह्या सॅलरीची. तर ती कुठे पाहायला मिळेल आपल्याला, ह्या सॅलरी कॉलममध्ये. सो आपण ही सुद्धा सिलेक्ट करू. कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करून आपण ही सॅलरी सिलेक्ट केलेली आहे, हा कॉलम सिलेक्ट केलेला आहे. सम आहे, सम म्हणजे कशाची तरी व्हॅल्यू पाहिजे, ते नंबर पाहिजे ना, आणि ते आपल्याला इथे आहेत. फक्त नंबर आहेत म्हणून नाही फ्रेंड्स, तर आपल्याला ज्याची सम काढायची आहे तो आपण इथे कॉलम सिलेक्ट केलेला आहे. फ्रेंड्स फॉर्म्युले आहेत, हे व्यवस्थित प्रॅक्टिकली समजून घ्या, याला रट्टा मारायचा नाही, याचं लॉजिक समजून घ्या. झालं फ्रेंड्स, आपण इथे घेतलं रेंज, क्रायटेरिया आणि सम रेंज. आणि आता आपण करूया इंटर, आणि इंटर केल्यानंतर सी हिअर तुमचा रिझल्ट इथे आलेला दिसेल. 2,53,042 रुपये आपण टोटल मॅनेजरसाठी इथे पे करतोय. आणि तुम्हाला जर हे क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता ना. त्यासाठी काय करायचं, फक्त इझी कोट. आता इथे डेटा थोडा आहे म्हणून आपण तुमच्या समाधानासाठी चेक करतोय फ्रेंड्स, चेक करायची गरज नाही, आपला रिझल्ट प्रॉपर येणार आहे. आणि जर खूप का डेटा असेल तर असं चेक पण करू शकत नाही आपला. हे पहा, इथे मॅनेजर झालं, इथे मॅनेजर झाल्यानंतर इथे प्लस, परत हा मॅनेजर, परत प्लसचं बटन प्रेस करा, परत हा मॅनेजर आणि करा इक्वल, आणि इथे पहा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपल्या दोन्ही पण मॅच होतात, म्हणजे आपला रिझल्ट इथे ॲक्युरेट आलेला आहे. आता फ्रेंड्स
आता ज्यावेळी आपण यावरती डबल क्लिक करणार, कारण आपल्याला सुपरवायझर आणि टीम लीडरचा पण इथे पाहिजे ना, डबल क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्या इथे व्हॅल्यू आलेल्या आहेत, आपला रिझल्ट आलेला आहे, बट हा रिझल्ट आपला प्रॉपर आलेला नाही. आता तुम्ही म्हणाल असं का, ते मी तुम्हाला सांगणार. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील, बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील, बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये, आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार, तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा, म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, ChatGPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल, त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य, म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा, तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचा व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल. आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता. आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. चला तर परत येऊया आपण आपल्या फॉर्म्युल्याकडे. आणि इथे मी तुम्हाला काय म्हटलं होतं की हा रिझल्ट आपला प्रॉपर आलेला नाही. तर का फ्रेंड हा रिझल्ट प्रॉपर का आला नाही, कारण आपण इथे रेंज फिक्स केलेली नाही फ्रेंड्स. आता इथेच पहा ना, इथे काय आहे, इथे समजा टीम लीडर आहे, आपण टीम लीडरसाठी व्हेरिफिकेशन करूया. इथे काय घेऊया, इज इक्वल टू टीम लीडरचं घेऊया.
दिस प्लस टीम लीडर कुठे कुठे आहे, इथे आहे, नंतर इथे आहे, नंतर कुठे पाहायला मिळेल तुम्हाला टीम लीडर इथे पाहायला मिळेल प्लस, आणि हे लास्टला पण आहे. आणि इंटर करा. इंटर केल्यानंतर तुम्हाला तर इथे रिझल्ट आला 2,67,201 रुपया आणि इथे जर आहे 2,08,523. मग काय झालं, इथे व्हॅल्यू मिसमॅच होत आहेत, इथं रिझल्ट ॲक्युरेट येत नाही. काय येत नाही तेही समजून घेऊया आपण. आणि पहा, त्यासाठी आपल्याला इथे रेंज फिक्स करणं गरजेचं आहे. जे आपण इथं रेंज घेतलेली आहे ना, आता इथे पहा B1 to B13 झालं, C1 to C13 आहे, नंतर E2 आहे. बट ज्यावेळी आपण इथे जातो, समजा सुपरवायझरकडे जातो, त्यावेळेस रेंज काय होती आपली B2 to B14. हे पहा, इथे सुद्धा दिसेल तुम्हाला की खाली गेलेला आहे आपला डेटा. इथे तर डेटा नाही आणि डेटा सिलेक्शन इथून स्टार्ट झालेलं आहे आपलं. म्हणजे एक सेल खाली गेलेला आहे आणि ते कशामुळे गेलेलं आहे, कारण त्यांनी इथे रिलेटिव्ह रेफरन्स घेतलेला आहे. हे पहा ना, E2चं E3 झालेलं आहे, नंतर इथे पण E3चं परत इथे E4 झालेला आहे, म्हणजे हा रिलेटिव्ह रेफरन्स झालेला आहे. बट एक्सेलमध्ये आपल्याला 2 रेफरन्स असतात, रिलेटिव्ह रेफरन्स आणि फिक्स रेफरन्स. तर आपल्याला इथे फिक्स रेफरन्स काही ठिकाणी क्रिएट करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला इथे डॉलर साईन यूज करावं लागतं. त्यासाठी काय करा, हे सिलेक्ट करा. हे तुम्हाला माहीत पण असेल फ्रेंड कदाचित, बट ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी अगदी बेसिकपासून सांगते. हे सिलेक्ट करा आणि सिलेक्ट करून तुम्हाला F4 बटन प्रेस करावं लागेल, F4. आणि जर फ्रेंड डायरेक्ट F4 होत नसेल तर फंक्शन हे बटन असतं तुमच्या कीबोर्डवरती, FN प्लस F4 करा, हे सिलेक्ट करा. अशा पद्धतीने डॉलर साईन तुम्हाला इथे कॉलमसाठी पण डॉलर साईन आलेलं दिसेल आणि रोसाठी पण डॉलर साईन आलेलं दिसेल. जर हे तुम्ही डॉलर साईन यूज केलं तर तुम्ही हा फॉर्म्युला हॉरिझॉन्टल ड्रॅग करा, व्हर्टिकल ड्रॅग करा, ही रेंज चेंज होणार नाही. सगळीकडे B1 to B13च रेंज राहणार आहे. आता नेक्स्ट E2ला फिक्स करायची गरज आहे का फ्रेंड्स? तर हो, बरोबर, E2ला फिक्स करायची गरजच नाही ना, कारण त्यानंतर आपल्या इथं सुपरवायझर क्रायटेरिया झाला पाहिजे, नंतर टीम लीडर झाला पाहिजे. म्हणजे E2चं E3 आणि E4 होणं गरजेचं आहे. त्याने रिलेटिव्ह रेफरन्स घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण E2 फिक्स करणार नाही. नंतर फ्रेंड्स आता इथे सम रेंज, तर आता आपल्याला तर सम रेंज फिक्स करावं लागणे. सम रेंजसाठी परत, कारण सम रेंज तर एकच आहे ना फ्रेंड्स आपली, आणि ती फिक्स करण्यासाठी परत आपण F4 प्रेस करतोय आणि ती आपण इथे फिक्स करून इंटर करूया. आणि आता फ्रेंड्स इथे डबल क्लिक करून पहा मॅजिक. हे पहा, तुम्हाला इथे 2,67,201 आलेलं दिसेल. बरोबर रिझल्ट आहे की नाही, ॲक्युरेट, एकदम ॲक्युरेट रिझल्ट आपला आलेला आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला रेंज जी आहे ती फिक्स झालेली दिसेल. इथे पहा B1 to B13, इथे E4, नंतर इथे C1 to C13 झालेली दिसेल. बट टीम लीडर इथे E4 झालेला आहे, कारण इथे पहा काय घेतलं त्यांनी, टीम लीडर इथे सिलेक्ट आहे, नंतर B1 to B13 आहे. जे सिलेक्ट आहे ना फ्रेंड ते सुद्धा इथे तुम्हाला हायलाईट झालेलं दिसते. हे पहा B1 to B13 सिलेक्ट आहे, नंतर C1 to C13 सिलेक्ट आहे आणि इथे E4 आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉलर साईन कसं यूज करायचं हे समजलंच असेल. आणखीन एक फ्रेंड्स, जर तुम्ही, आता मी तुम्हाला आणखीन एक सांगते, इथे परत समीप यूज करूया आपण. आणि जर आपण रेंज अशी सिलेक्ट केली तर म्हणजे कशी, हे पहा, ही रेंज आहे ना आपली, जी आता क्रायटेरिया रेंज आहे, ही जर डायरेक्ट आपण असा कॉलम सिलेक्ट केला, नंतर कॉमा देऊया, क्रायटेरिया सिलेक्ट करूया आणि नंतर आपण अशी सम रेंज सिलेक्ट करूया आणि इंटर करूया. हे पहा, इंटर करूया आणि इंटर केल्यानंतर आता इथे पहा, इथे जनरल आलेलं आहे. तर आपण इथे काय करूया, इथं चेंज करूया, इथे अकाउंटिंग वगैरे घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता यावर डबल क्लिक करा फ्रेंड्स, यावरती डबल क्लिक करा आणि डबल क्लिक केल्यानंतर पहा इथे सेम रिझल्ट आलेला आहे. इथे आपण काही फिक्स केलेलं नाही फ्रेंड्स. इथे पहा, का फिक्स नाही केलं, कारण आपण सिलेक्शन करताना पूर्ण कॉलम सिलेक्ट केला होता, म्हणून आपल्याला इथे फिक्स करायची गरज नाही. बट फ्रेंड, ज्यावेळेस आपण हे व्हर्टिकल ड्रॅग करतो त्यावेळेस हे म्हणजे ॲडजस्ट होऊन जातं. बट ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल ड्रॅग करतो ना फ्रेंड्स, तर त्यावेळी इथे आपल्याला फिक्स करावं लागतं. बट जर तुम्हाला व्हर्टिकल ड्रॅग करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता, कारण इथे आपला पूर्ण कॉलम आपण सिलेक्ट केल्यामुळे इथे काहीतरी 1चं 2, 2चं 3 होणारच नाही ना, म्हणजे त्याचं काहीच नाही. हा E4 तर आपल्याला सगळीकडे होणं गरजेचं होतं, E2, E3, E4, म्हणून त्यांनी तो रिलेटिव्ह रेफरन्स घेतलेला आहे, म्हणून ते फिक्स करायचं गरज नाही. बट जर आपण असा पूर्ण कॉलम जर सिलेक्ट केला तर इथे डॉलर साईन यूज करण्याची गरज पडत नाही, जर आपण व्हर्टिकल ड्रॅग करत असू तर. आणि जर आपण हॉरिझॉन्टल ड्रॅग करत असू तर डॉलर साईन यूज करावा लागतो. ते आपण नेक्स्ट फॉर्म्युल्यामध्ये पाहणार आहोत, जो की आहे आपला
सम इफ्स. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.